महापौर शिवसेना मनसे आघाडीचाच होणार असं म्हटलंय संजय राऊतांनी। संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त करण्यात आलाय। मुंबईचा महापौर मराठीच होणार असं संजय राऊतांनी म्हटलंय। महापौर कोणाचा होणार, मनसेचा का शिवसेनेचा? आपल्या त्याबाबत काय ना वेळ आहे ना अजून। महापौर पदाचा विचार कशा करतात? महापौर हा शिवसेना आणि मनसे आघाडीचाच होणार, ठाकरे बंधूंचाच होणार आणि तो अस्सल मराठी होणार आणि तो शिवसैनिक होणार। आज त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की मुंबईचा महापौर कुणाचा होणार, उभाटा गटाचा होणार का मनसेचा होणार, त्यावर संजय राऊत यांना उत्तर देता आलं नाही। कारण संजय राऊत यांना पूर्ण कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे आणि मुंबईकर देखील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीलाच निवडून देतील। त्यामुळं महापौराचा प्रश्न विचारल्यानंतर संजय राऊत अस्वस्थ झाले आणि ते म्हणाले की महापौर आम्ही निवडणुकीनंतर बघू, कारण मनसेला डिवचायचं का नाही हा प्रश्न आहे। त्यानंतर उभाटा गटाचा महापौर सांगितला तर तो देखील प्रश्न आहे। त्यामुळे याचं उत्तर देखील संजय राऊतांना आज देता आलं नाही। सातारा ड्रग्ज प्रकरणावर अंधारेंच्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर पाचगणीमध्ये आता तिसरा छापा पडलाय। पाचगणीमध्ये ड्रग्ज प्रकरणावर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे। मुंबई पोलिसांच्या कारवाई दरम्यानचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आलेला आहे। कोणतं सामान जे आहे ते जप्त करण्यात आलेल्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्याची हा व्हिडिओ जो आहे तो सध्या समोर आलाय। पाचगणीमध्ये ड्रग्ज प्रकरणावर मुंबई पोलिसांनी कारवाई केलेली आहे। तिसरा छापा जो आहे तो पोलिसांकडून टाकण्यात आलाय। साताऱ्यामध्ये ड्रग्जचे कारखाने म्हणजे गुंतवणूक आहे का, असा सवाल राऊतांनी केलाय। साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे अशी मागणी राऊतांनी केली आहे। साताऱ्यातच ड्रग्जचे कारखाने का उभे राहिले असा सवाल देखील राऊतांनी केलाय। मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात SIT स्थापन केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। आणि आताच्या घडीची महत्त्वाची बातमी, ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती नको असं भाजप पदाधिकारी म्हणतायत। युती केल्यास भाजपचं नुकसान होईल असं भाजप पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती नको असं भाजप पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। खूप फटका भेटेल, कारण की जर पदाधिकारीच कामं करायला नाही निघणार मग करेल कोण त्यांचे काम? आम्ही तर नाहीच बोलतोय का पत्र म्हणजे फिरायला त्यांच्यासोबत, त्यांचे झेंडे घेऊन आम्ही फिरायला तयार नाहीत। काय वाटतं या संदर्भात दखल घेतली जाणार का? या संदर्भातली तुम्ही पत्र दिले? दखल आमच्या वरिष्ठांनी घेतलेली आहे। आम्ही त्यांच्यापर्यंत आमची सर्व माहिती पोहोचवलेली आहे। आज फक्त हा एका मंडळाचा विषय नसून हा पूर्ण ठाणे शहर मधील सर्व BJP कार्यकर्त्यांचा विषय असं मी समजतो आणि तो मी पुढे येऊन पहिल्यांदा मांडतोय असं मला वाटतं। आमच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे, आदरपूर्वक सन्मान हा मिळालाच पाहिजे, यासाठी ही लढाई आहे। आणि जी तुम्ही देखील अनेक प्रयत्न केले, काय वाटतं येणाऱ्या वेळेस पाहायला गेलं तर कुठेतरी डावळलं जाईल अशा प्रकारची भूमिका तुम्ही घेतल्यामुळे? नक्कीच। पहिला तर यांनी महायुती डिक्लेअर केली। महायुती म्हणजे काय? नुसती आपलं इलेक्शन येणार आणि तुम्ही आमच्याशी महायुती करणार। महायुतीचा धर्म नेहमी आम्ही भारतीय जनता पार्टीने पाळावा असा काही नियम नाहीये। म्हणून महायुती तुम्ही जेव्हा इलेक्शन येते तेव्हा तुम्ही महायुती म्हणता, त्याच्या आधी तुम्ही कुठे असतात? कुठलं पण काही उद्घाटन असेल काही असेल तेव्हा आम्हाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आमच्या वरिष्ठ नेत्यांना सगळ्या गोष्टींना डावळत असतात। तसेच वारंवार होणारे हल्ले, म्हणजे आता आमचे ते प्रशांत जाधव असो, चव्हाण, प्रमोद चव्हाण यांच्यावर वारंवार हल्ले केले। काय झालं? त्या प्रशांत जाधवला मारलं, त्याला मारलं, यांनीच मारलं शिवसेनेवाल्यांनी आणि त्याच्याच वडिलांना त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला। अरे काय म्हणजे तेव्हा त्यांची लोक एवढी म्हणजे अरेरावी होती की विचारू नका। म्हणून या गोष्टींमुळे आम्हाला यांच्याबरोबर माहिती धर्म पाळणं पाऊल उचललंय तुम्ही, लेटर देऊन कुठेतरी लेटर बॉम्ब टाकलेला आहे। काय वाटतं पक्षश्रेष्ठी या संदर्भातला काय तुम्हाला फोन बिन काय? पक्षश्रेष्ठी नक्कीच या गोष्टीचा विचार करतील आणि त्या संदर्भात मी वरिष्ठांना ती कळवलेलं आहे। संबंधित वरिष्ठ जो चांगलाच निर्णय घेतील याच्या पक्षाच्या वतीने। आता वरच्या लेवलला बघायला गेलं तर बैठक झालेली आहे, युती धर्म पाळावा असं बैठक देखील झाली आहे। स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, रवींद्र चव्हाण असतील, त्याच्यावर काल देखील बैठक झालेली आहे फॉर्म्युला संदर्भात भाजप आणि सेनेची। त्यामुळे कुठेतरी युतीमध्ये तुम्ही युती नको म्हणून कुठेतरी फूट पाडण्याचं काम? वरिष्ठांचा निर्णय वरिष्ठ घेतील। स्थानिक लेवलला मला सर्वसामान्य कार्यकर्ते, सर्वसामान्य परिवारातले जे पदाधिकारी आहेत त्यांची बाजू घेऊन बोलणं आणि त्यांची बाजू वास्तवता ती मांडणं ही गरजेची आहे, ती मी मांडली। मात्र काय वाटलं तुम्हाला आत्ताच का पत्र तुम्ही दिलं? ह्या अगोदर देखील पत्र दिलं असतं काय? अनेक लोक जे आहेत ते अनेक पक्षातून आले, तुम्ही देखील काँग्रेसमधून होतात। का वाटतं येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर तुम्ही पकड मजबूत केली होती, त्यामुळे आत्ताच कुठेतरी पत्र देणं कारण काय?